हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जे कोणी विद्यार्थी जस्ट रिसेंट आपल्या करिअरला स्टार्ट करताय किंवा ज्यांनी नवीन इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असेल, इंजिनिअरिंगच नव्हे तर इतर कोणत्याही फील्डमध्ये ज्यांना आपल्या करिअरची स्टार्ट करायची आहे किंवा विचार करताय की मी ह्या फील्डमध्ये करिअर करू की नको, ह्यामध्ये सक्सेस मिळेल की नाही, किंवा जे ऑलरेडी एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताय बट कुठेतरी त्यांना स्टक झाल्यासारखं वाटतंय, अशांसाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इम्पॉर्टंट क्वालिटीबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि ह्या इम्पॉर्टंट क्वालिटीचं नाव आहे क्लॅरिटी अर्थात सुस्पष्टता. काय असते क्लॅरिटी? या क्लॅरिटीमुळे कशा पद्धतीने तुमचं ध्येय ठरवण्यासाठी तुम्हाला मदत होते, यासोबतच ते ध्येय खरोखर तुमच्या इंटरेस्टचं आहे की नाही हे कशा पद्धतीने ओळखायचं, या सर्वांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत. हा क्लॅरिटी मुद्दा समजून देण्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे. जे एक्झाम्पल्स हे हिस्ट्रीमधले असणार आहे, त्यासोबतच मॉडर्न डेज मधले देखील असणार आहे. हिस्ट्रीमधले आणि मॉडर्न डेज यामधले एक्झाम्पल्स मी का देणार आहे? कारण काही तत्व किंवा काही प्रिन्सिपल्स, काही व्हॅल्यूज ह्या अशा असतात ज्या टाइमलेस असतात. टाइमलेस म्हणजे काय? तर अकालबाधित असतात. म्हणजे हिस्ट्रीमध्ये देखील याच क्वालिटीचा उपयोग करून लोकांनी सक्सेस मिळवले, प्रेझेंटमध्ये देखील याच क्वालिटीचा यूज करून लोक सक्सेस मिळवत आहेत आणि फ्युचरमध्ये देखील जर कुणाला सक्सेस मिळवायचा असेल तर याच क्वालिटी त्यांना कामात येणार आहे. आणि म्हणून मी एक्झाम्पल्स देखील हिस्ट्रीमधलं एक्झाम्पल देणार आहे, इव्हन प्रेझेंटमधलंही एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे क्लॅरिटी समजून घेण्यासाठी. तर सगळ्यात पहिले क्लॅरिटी किंवा सुस्पष्टता म्हणजे काय हे आपण अगोदर समजून घेऊया. क्लॅरिटी म्हणजे काय? तर एखादं ठरवलेलं उद्दिष्ट, हे उद्दिष्ट अचीव करण्यासाठी माझ्या माइंडमध्ये ॲब्सोल्यूट क्लॅरिटी आहे का? म्हणजे काय? तर मी फॉर एक्झाम्पल मला XYZ बनायचं आहे, मला XYZ बनायचं आहे आणि ते बनायचं आहे हे मी ज्यावेळेस ठरवलं त्यामध्ये माझा स्वतःचा रोल किती होता? सर हे काय म्हणताय तुम्ही? म्हणजे मी एक्झाम्पल देऊन सांगतो. सध्या ट्रेंडिंगला इंजिनिअरिंग ॲडमिशन्समध्ये जो काही डेटा अवेलेबल आहे, या डेटानुसार कम्प्युटर सायन्स, IT इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या ब्रांचेसचे ॲडमिशन्स वाढत आहेत. इव्हन ते दरवर्षी हा आकडा वाढत जातोय. कम्प्युटर सायन्स, IT आणि डेटा सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या. मग याचा अर्थ काय झाला की ह्या सर्व विद्यार्थ्यांना IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. मग हा डिसिजन ज्यावेळेस आपण घेतला की IT क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे, हा डिसिजन घेत असताना मी हा डिसिजन का घेतला? मार्केटमधला इन्फ्लुअन्समुळे डिसिजन घेतला की माझ्या स्वतःच्या माइंडला हवा होता म्हणून मी हा डिसिजन घेतला? म्हणजे काय? मी थोडंसं डीपमध्ये जाऊन समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2-3 वर्षामध्ये ऐकलं असेल, मागच्या 4-5 वर्षांमध्ये, की CSIT मध्ये चांगल्या प्रकारे न्यू रिक्रुटर्स किंवा नवीन लोकांची भरती झालेली होती. लोकांना ऑन ॲन ॲव्हरेज चांगले पॅकेजेस पण मिळत होते. 5-6 लाखाचे ॲव्हरेज पॅकेजेस पण IT कंपनीजमध्ये मिळत होते. आणि हे सगळं तुमच्या कानावरती दिवसेंदिवस पडत होतं की जॉब्स IT मध्ये अवेलेबल आहेत, त्यानंतर फ्युचर IT मध्ये आहे, सर्व गोष्टी कम्प्युटर रिलेटेड होत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, त्यामुळे या गोष्टीची मागणी कधीच कमी होणार नाही आणि या क्षेत्रामध्ये 100% जर मी करिअर केलं तर माझं फ्युचर सिक्युअर असेल. या भावनेने बऱ्याच लोकांनी या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतले देखील आहेत, इव्हन घेता देखील आहेत. बट सध्याची मार्केटची कंडिशन किंवा फ्युचरमध्ये येणारी कंडिशन याविषयी आपण डिस्कस करणार नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त हेच बघायचं की मी ॲडमिशन घेतलं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या जी काही फील्ड असेल, मी एक्झाम्पल CSITचं घेतलेलं, बट तुम्ही जे काही ॲडमिशन घेतलं आहे हे ॲडमिशन तुम्ही या इन्फ्लुअन्समुळे घेतलेलं आहे की तुम्ही हे चेक करून बघितलं की खरोखर CSIT मध्ये काय आहे? तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल कोडिंग करायची, एखादी लँग्वेज शिकायची आहे, C++ असेल, जावा असेल. आता सध्या लँग्वेजेस शिकून कोडिंग करण्याचे दिवस हळूहळू मागे पडत आहे, कारण आता कोडिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आलेला आहे. तुम्हाला बॅकएंड सांभाळणं, फ्रंट एंड सांभाळणं, फुल स्टॅक डेव्हलपमेंट याही गोष्टी आता हळूहळू AI करणार आहे. मग हळूहळू तुम्हाला AI टूल्स शिकणं, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय असतं हे शिकणं, या गोष्टी करायच्या आहेत. मग मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल हाताळण्यामध्ये खरोखर त्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे का? क्वेश्चन मार्क. मला कोडिंग करून एखादं ॲप डेव्हलप करायला आवडतं का? की नाही यार, मी एखादं ॲप डेव्हलप केलं किंवा मी एखादा गेम डेव्हलप केला, त्यामध्ये मला खूप मजा येते आणि म्हणून मी ह्या ब्रांचला ॲडमिशन घेतोय.
किंवा मग मी काय करतोय, एखादं वेबसाईट डेव्हलप करतोय आणि ते वेबसाईट डेव्हलप करत असताना काय होतंय, मला वेबसाईट डेव्हलप करत असताना मी केलेला कोड जेव्हा अप्लाय होतो आणि ते वेबसाईटवरती रिफ्लेक्ट होतं, त्यामधून मला आनंद मिळतो म्हणून मी ह्या ब्रांचला ऍडमिशन घेतोय. हे तुम्ही ट्राय करून बघितलं का? किंवा 11वी-12वीला असताना जर तुम्हाला कम्प्युटर, कारण कोडिंगचे सब्जेक्ट्स आता आलेले आहेत 11वी-12वीला पण. मला आयटीचे जे सब्जेक्ट होते ना, त्यामध्ये खरोखर इंटरेस्ट होता आणि म्हणून मी ह्या ब्रांचला ऍडमिशन घेतलेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट सिच्युएशन काय असेल फ्युचरमध्ये, किंवा मग सध्याची जॉब मार्केट कंडिशन काय आहे, किंवा मग पॅकेज किती मिळणार आहे, ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून माझा खरोखर या क्षेत्रामध्ये कल आहे का, हा विचार करून मी इथे ऍडमिशन घेतलं का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला का? की केवळ मार्केटमध्ये जो बबल तयार केला गेला आहे की फ्युचर सिक्युअर असणार आहे, तुम्हाला जॉब मिळणार आहे, तुम्हाला पैसा मिळणार आहे, या गोष्टींमुळे मी आयटी आणि कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलं असं तर नाहीये ना. मी बाकी ब्रांचेस बद्दल पण तेच आहे. तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले आणि तुम्ही ऐकलं असेल की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स खूप सारे आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स खूप सारे आहेत म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मग तो गव्हर्नमेंट जॉब हे माझं ड्रीम असू शकतं का? कारण गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये मॅथमॅटिक्स असणार आहे, त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स असणार आहे. मला खरोखर एमसीक्यू सॉल्व्ह करायला आवडतं का? जर 11वी-12वीला असलेल्या सीईटीची जी परीक्षा होती, या सीईटीच्या परीक्षेमध्ये माझा स्कोर थोडाफार कमी आला का? कारण मला मॅथ्स सॉल्व्ह करायला नव्हता आवडत. मग तेच मॅथ्स मला पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी यूज करायचंय, किंवा तेच मला पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पुन्हा तेच करायचं आहे. मग खरोखर माझा त्यामध्ये इंटरेस्ट आहे का, की फक्त गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर आहे म्हणून मला त्यासाठीचं प्रिपरेशन करायचंय? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले का? सो तुम्ही डिसाईड केलेलं करिअर आणि ते करिअर हे इन्फ्लुअन्समुळे सिलेक्ट केलेलं आहे की तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे अगोदर तुम्हाला ओळखावं लागेल. का? हे कशासाठी सांगतोय? कारण तुमचा जर इंटरेस्ट नसेल आणि केवळ सर्वजण करताय म्हणून तुम्ही ते करिअर निवडलेलं असेल, तर त्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे कमी असतात. मी म्हणेल खूप कमी असतात. तुम्हाला ॲव्हरेज जॉब मिळतो, तुम्हाला ॲव्हरेज तुमची फॅमिली सिक्युअर होते, तुमचं फ्युचर सिक्युअर होतं, बट हॅपीनेस, तुम्ही त्यामध्ये खुश राहणार आहात का लॉंग टर्म ती प्रोसेस करून? आणि एकदा की तुम्ही त्या गराड्यामध्ये अडकले की 9 ते 5चा जॉब, त्यानंतर आलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्यानंतर मात्र काय होतं, पुढे जाऊन त्यामधनं ना तुम्हाला शिफ्ट करता येतं आणि मग वाटायला लागतं की नाही यार, मला तर इंटरेस्ट दुसराच कशा तरी मध्ये होता. मला कंटेंट क्रिएशनमध्ये इंटरेस्ट होता, मला यूट्यूब चॅनल चालू करायचा होता, मला इंस्टाग्राममध्ये इंटरेस्ट होता, मला रील्स बनवायचे होते, मला इन्फ्लुएन्सर बनायचं होतं. अजूनही खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये असाल, सगळ्या गोष्टी करू शकता. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय येते? महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही येते, मला इंटरेस्ट कशामध्ये आहे हे नक्की ओळखायचं कसं? तर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे हे ओळखण्याच्या सोप्या 2 मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे एखादं काम करत असताना तुम्हाला जर वेळेचं भान उरत नाही, तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी गोष्ट करताय, तुम्ही एखादं बुक रीड करताय, किंवा मग काही जणांना मॅथ्स सॉल्व्ह करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि हे करण्यासाठी ना तुम्हाला तुमचं 10वीपर्यंतचं आयुष्य प्रत्येकाला आठवायचं आहे की 10वीपर्यंत मला कशामध्ये जास्त गोष्टी करायला आवडायच्या. मला जर मॅथ्स हा सब्जेक्ट खूप जास्त आवडायचा, मला मॅथ्सचे सम सॉल्व्ह करायला खूप जास्त आवडायचं, तर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास चांगला करू शकता, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन देखील सिरियसली करू शकता. नाही, मला मॅथ्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला ना लहानपणापासून कम्प्युटर, कोडिंग, गेमिंग, हे ॲप्लिकेशन कसे वर्क करतात यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. मग तुम्ही ते ट्राय करा. आणि मग ते ट्राय करत असताना तुम्हाला जर वेळेचं भान उरत नाही आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्ही विदाऊट एनी डिस्टर्बन्स, कितीही डिस्ट्रॅक्शन्स आले तरी देखील तुम्ही ती गोष्ट तासनतास करू शकतात. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये 100% इंटरेस्ट आहे आणि ती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या सक्सेसपर्यंत घेऊन जाणार आहे. असं बऱ्याच वेळा होतं की सकाळपासून मी बसलोय आणि मॅथमॅटिक्सचे गणितं सॉल्व्ह करतोय, किंवा मी कोडिंग करतोय आणि मला कळालंच नाही की कधी दुपार झाली आणि कधी संध्याकाळ झाली. असं जर तुमच्यासोबत घडत असेल, तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि हे तुम्हाला 100% क्लॅरिटी किंवा 100% तुमचं ध्येय तुम्हाला त्या करिअरमध्ये करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट,
सर मला नाही कळत आहे. मला ना अशी गोष्टच नव्हती लहानपणापासून की ज्यामध्ये माझं असं मन रमलं किंवा माझं मन रमतं Netflixच्या सीरीज बघण्यामध्ये. त्यात तर सीरीज बघण्यामध्ये तर मी करियर नाही करू शकत ना. मग काय करू मी? अशांसाठी दुसरा वे आहे, की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट जो आहे, हा इंटरेस्ट मग आता शोधायचा आहे. तो कसा शोधणार? तर ट्रायल एंड एरर मेथडने. ट्रायल एंड एरर मेथड काय आहे? ट्रायल एंड एरर मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ट्रायल अँड एरर मेथडमध्ये तुम्ही ज्याही कोणत्या ब्रांचला ॲडमिशन घेतलेलं आहे. जर तुम्ही CSITला ॲडमिशन घेतलेलं असेल, मी फक्त इंजिनिअरिंगबद्दल बोलत नाही आहे. तुम्ही प्रत्येक फील्डसाठी हे अप्लाय करू शकता. तुम्ही ज्याही फील्डमध्ये काम करताय आणि ज्यामध्ये तुम्हाला फ्युचर बनवायचं आहे, ती गोष्ट करून बघा. एक्झाम्पल म्हणून मी घेतोय की CSITला ॲडमिशन घेतलेलं आहे. तुम्हाला कोडिंग करायची आहे. एक लँग्वेज घ्या. 1 महिनाभर ती लँग्वेज शिका. ती कोडिंग करा. 2-3 महिने त्यासाठी वेळ द्या आणि त्यामध्ये जर इंटरेस्ट डेव्हलप झाला, नाही यार ही गोष्ट मला आवडते, मला यामध्ये मजा येते, मी कोड करतोय, इकडे वेबसाईट डेव्हलप होते, मी कोड करतोय, इकडे ॲप्लिकेशन डेव्हलप होत आहे आणि हे करण्यामध्ये मला इंटरेस्ट येतोय, हे मला करायला आवडतंय, तर तुमचा त्यामध्ये 100% इंटरेस्ट आहे. ते करून बघितलं आणि नाही यार हे किचकट काम आहे, मला नाही आवडत आहे. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल यूज करून बघतो. कोणकोणते मॉडर्न टूल्स आहेत एआयमध्ये. एआयमध्ये कशा पद्धतीने एआय काम करतंय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय असते, वेगवेगळ्या प्रॉम्प्ट द्यायला मला आवडतं, की मी किती चांगल्या पद्धतीच्या प्रॉम्प्ट त्या एआय टूलला देऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्याच्याकडनं काढू शकतो. यामध्ये माझा टॅलेंट चालतोय. मग मी एआय असेल, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, या फील्डकडे जाईल. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. एखाद्याचं असेल की नाही सर ह्या गोष्टी ना मला नाही करायच्या. मला पहिल्यापासून ना एक चांगला यूट्यूबर बनायचा आहे. फर्स्ट इयरला आहात यूट्यूब चॅनल चालू करा. माईकसमोर येऊन, कॅमेरासमोर येऊन बोलता येतं का? माझे आवाजाचा चढ उतार मला जमतो का? मी ऑडियन्सला एंगेजिंग व्हिडिओज तयार करू शकतो का? हे ट्रायल चालू करा. मला Instagramवरती इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. रील्स बनवायला चालू करा. पोस्ट टाकायला चालू करा. करून बघा. 1 महिना, 2 महिने. कधी-कधी काय होतं माहिती आहे? ती गोष्ट ना सुरुवातीला चांगली वाटते. त्यानंतर जो असतो तो डिसिप्लिन असतो आणि हा डिसिप्लिन तेव्हाच येतो याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या क्वालिटीजवरती डिस्कशन करणार आहोत. बट हा डिसिप्लिन तेव्हाच तुम्ही फॉलो करू शकता, जेव्हा तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे तर आणि तरच. आणि म्हणून मग करायचं यूट्यूब चालू करा चॅनल. व्हिडिओज अपलोड करून बघा. किती दिवस तुम्ही कंटिन्युअसली करू शकताय आणि इंटरेस्ट आला तर त्यामध्ये करियर करा. जर तुम्हाला मॅथ्स सॉल्व्ह करायला आवडतंय, तुम्ही पहिल्यापासून अभ्यासू आहात, बुक्स रीड करायला आवडतंय, तुम्ही जा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करा. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामनंतर जे काही रोल असतात, मॅनेजमेंटचे रोल वगैरे, हे रोल करायला आवडतं. मग ते रोल करायला आवडतंय, तर त्या लोकांशी बोला, त्या गोष्टीमध्ये करियर करा. बट हे करण्यासाठी तुम्हाला ट्रायल अँड एरर ही मेथड फॉलो करावी लागेल. आणि जिथे येऊन तुम्ही थांबाल, की नाही, हे आहे माझं मूळ व्यक्तित्व, हे आहे माझा मूळ स्वभाव, की ह्या गोष्टीमध्ये ना माझं मन तासनतास रमतं. ती फील्ड तुमचं करिअर म्हणून चूज करा. ती असेल तुमची ॲब्सोल्यूट क्लॅरिटी, की नाही मला ही गोष्ट करायची आहे आणि ही गोष्ट करण्यासाठी कितीही डिस्ट्रॅक्शन्स आले, कितीही अडचणी आल्या, तरी मी ती गोष्ट 100% करू शकतो. तर आणि तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. सुस्पष्टता अशी डिसाईड होते. जिथे इंटरेस्ट आहे ते करिअर म्हणून चूज करा आणि त्याला फॉलो करा. सुस्पष्टतेने कशा पद्धतीनं लोकांनी सक्सेस अचीव्ह केले याचे व्हिडिओज आपण येणाऱ्या सिरीजमध्ये टाकतच जाऊया. ठीक आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे. थँक्यू.